मनसेतर्फे या ठिकाणी निवेदन देण्यात आलं. काय मागण्या आहेत नेमक्या? आपल्या जळगावातील MIDC मधल्या काही कंपन्यांची आपल्याकडे लेखी तक्रार आलेली आहे मध्यवर्ती कार्यालयामध्ये. तर काही कंपन्याची कामगारांची अशी तक्रार आहे की दीड वर्षापासून PF फंड कापला जातो आहे, पण भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे तो जमाच होत नाही. अशा अनेक तक्रारी वाढत असल्यामुळे आज आम्ही निवेदनाद्वारे अधीक्षकांकडे मागणी केलेली आहे की प्रत्येक कंपनीला आपण चौकशी करून त्यांना आदेश देण्यात यावेत की जो भविष्य निर्वाह निधी कामगारांच्या मेहनतीचा पैसा जो कापलेला आहे, जो त्यांच्या कंपनीतून निघाल्यानंतर किंवा त्यांची संपल्यानंतर त्यांचा जो निधी त्यांच्या कामात येतो, भविष्य निर्वाह निधी म्हणतो आपण त्याला, की तो इकडे जमा करण्यात यावा. तात्काळ त्यांनी आदेश द्यावेत असं आम्ही त्यांना एक पत्र दिलेलं आहे. किती कामगारांचा प्रश्न आहे? आपला असंख्य MIDCतून कामगारांचा प्रश्न आहे, पण आमच्याकडे जो प्रश्न आला आहे तो 100 कामगारांचा आहे आणि तो विशेष म्हणजे तो एकाच कंपनीचा आहे. काय मागणी? दीड वर्षापासून जो प्रॉव्हिडंट फंड जमा झालेला नाही तो जमा करण्यात यावा अशी आमची मागणी आहे. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर काय आश्वासन तुम्हाला मिळालं? आम्ही चर्चा केल्याच्यानंतर त्यांनी खूप सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे की लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे.